नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे सुरंगी, मामिया सुरंगा. कोकणात हे झाड सगळ्यांना माहिती आहे. अतिशय सुंदर आहे. सुंदर फुलं येतात. मधमाशा याचा वृक्ष बऱ्याच ठिकाणी आढळतो आणि त्यांना ही सांगायची गरज नाही. पण आता नवीन लोकांनी काही कोकणामध्ये फार्म हाऊसेस, सेकंड होम वगैरे साठी जागा घेतलेल्या आहेत. त्यांना हा वृक्ष कामाचा आहे. आता सुरंगी जी पूर्वी लावलेली होती किंवा लागलेली आहे ते सगळ्या बियापासून लावलेली. ही सुरंगी जी आहे ही कलम केलेली. त्यामुळे याला साधारण अशी नॉर्मली बियापासून जी सुरंगी लागवड होते त्याला साधारण 6-7 किंवा 7-8 वर्ष ती फुलं यायला घेते. पण याला साधारण 4-5व्या वर्षी कलम केलेलं असल्यामुळे 4-5व्या वर्षी याला फुलं येतात. फुलं सुद्धा विकली जातात. फुलांचे गजरे वगैरे याला चांगला दर मिळतो. पण सकाळी 5 आणि मार्केटला याला चांगली मागणी आहे. पण सकाळी 5-6ला उठून ही फुलं तोडून जवळपासच्या मार्केटला टाकणं ज्यांना शक्य आहे त्यांनी तो उद्योग करावा. ह्यापासून सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शननी तेलही काढतात. याचे अर्क लोकांनी काढलेले आहेत. अर्क सुद्धा कोकणामध्ये विकत मिळतात. आपला फक्त उद्देश एकच आहे की आता जी लागवड होणार आहे किंवा ज्यांना लावायची आहे, ज्यांनी फार्म हाऊसेस घेतलेले आहेत त्यांना मोठा वृक्ष नाही. हा मध्यम कलम असलेल्यामुळे याला लवकर फुलं येतात. हा वाढही मध्यम होते. यांची फुलं हे करू शकतात. बागेत लावण्यासाठी हा चांगला वृक्ष आहे. ज्यांच्याकडे याचा अर्क काढायची सोय आहे, या झाडांच्या फुलापासून जो अर्क काढत असेल त्यांना उंडीच्या सुद्धा फुलांपासून अर्क काढता येईल. त्यामुळे ज्यांची सेकंड होम किंवा फार्म हाऊसेस आहेत त्यांना लागवडीसाठी अतिशय सुंदर आणि चांगला वृक्ष आहे. याची लागवड व्हावी आणि याची जोपासना व्हावी. धन्यवाद. चॅनल योग्य वाटलं सबस्क्राईब करा. आपसामध्ये मित्रमंडळीला माहिती द्या. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.